वार्तांकन रोखठोक बातमी। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे। सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत। मात्र फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून माझा डाव आता सुरू होईल असा इशारा उघडपणे जरांगे पाटील यांनी दिला आहे। सोलापूरच्या शिवाजी चौकात जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आले। यानंतर जिल्ह्यातील प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केले। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना होणाऱ्या दुजाभावावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला। ते म्हणाले, मी काहीही चुकीचं बोलत नाही, मी स्वतः इथं पत्रे आणि पुरावे घेऊन आलो आहे। बोडके नावाच्या एका व्यक्तीच्या भावाची जात पडताळणीतून व्हॅलिडिटी पूर्ण होते, मात्र त्याच व्यक्तीच्या सख्या बहिणीची व्हॅलिडिटी रद्द केली जाते, हे कसं शक्य आहे? दहीहंडे प्रकरणात जात पडताळणी समिती स्वतः सांगते की प्रमाणपत्र वैध करा, तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं प्रमाणपत्र रद्द केलं जातं। हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट आरोप करताना जरांगे म्हणाले, बावनकुळे यांनी एक गुप्त पत्र देऊन मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिले। ते पत्रही माझ्या हाती लागलंय। फडणवीसांच्या सांगण्यावरून आणि बावनकुळेंच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहे। शिंदे समितीने आणि अधिकाऱ्यांनी मूळ नोंदी शोधून काढल्यात, मग त्या रद्द कशा केल्या जात आहेत? मराठ्यांच्या लेकरा बाळांचं वाटोळं करण्याचा हा डाव मी उधळून लावेन। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।